कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी असण्याआधी मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे. मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान शासनाकडून मिळावे. कमी भाव मिळाल्यामुळे त्यांचा पीक लागवडीचा खर्च देखील निघाला नाही. पीक विमा, कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी आपली मागणी केल्यास त्यात गैर काहीच नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदन त्या निमित्ताने देण्यात आले आहे. धान्याच्या धर्तीवर सोयाबीन व कापसाला अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांचे अनुदान व्यापाऱ्यांना जाऊ नये. कर्जमाफीच्या संदर्भातील अडचणी दूर कराव्यात. पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळत नाही, तो मिळावा. विदर्भातील शेतकरी अडचणीत आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालून विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण कराव्यात, ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. मी सदैव शेतकऱ्यांसोबत उभा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले. शेतकरी तुमच्या सोबत आहे, सरकारकडे मागणी करताय, तुमचं सरकार आहे. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लावून धरणार का ही मागणी? कोणाही पक्षाचा प्रतिनिधी असण्याच्या पहिले आशिष देशमुख हा शेतकरी आहे. शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर कमिशनरच्या माध्यमातून पाठवत आहे. अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असलेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी याला हेक्टरी अनुदान सरकारच्या तर्फे तातडीने मिळेल. पुष्कळशा शेतकऱ्यांना या निमित्ताने पीक विम्याच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, या सर्व अडचणीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडून अपेक्षा तरी कोणाकडून करावी? शेवटी आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या मान्य कराव्या असं त्यानिमित्ताने निवेदन आम्ही दिले. काय मागणी, प्रमुख काही मागणी आहे? हेक्टरी अनुदान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या धर्तीवर देण्यात यावं. मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं ते जर व्यापाराला जात असेल तर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात त्या निमित्ताने यावं. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सरकारने दूर करण्याच्या संदर्भामध्ये सदरी निर्णय घ्यावा. पीक विमा हा कुठेही शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण मिळत नाही आहे. त्या अनुषंगाने सर्व पीक विम्याच्या कंपन्यांना सरकारने ताकीद देऊन त्यांना ह्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सांगा. धानाकरता त्या लोकांनी 20,000 रुपये हेक्टर अनुदान दिलं. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन काटोल नरखेड तालुक्यात डुबलं. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी अशी आमची की पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाहीये. 25% पीक विमा मिळाला आणि तो 75% रक्कम अजून मिळावी ही आमची अपेक्षा आहे. कारण की ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना 25% मिळाले, 75% रक्कम मिळायला काय अडचण आहे, ही आमची मागणी आहे. तिसरा मुद्दा असा आहे की जिल्हा सहकारी बँकेचे जे पैसे आहेत त्यात 2 वेळा शेतकऱ्यांचा शेतकरी लिलाव झाला, 3 वेळा कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांचं कर्ज जे सुटले शेतकरी त्यांचे कर्जमाफी व्हावी ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मागणी आम्ही वापरत नाही अशा काळात पंपाचं बिल आम्हाला द्यावं लागते. आमचे पंप बंद असतात तरी बिल द्यावं लागते. आमचा पंप 3 हॉर्सपॉवरचा तरी 5 HP आम्हाला बिल द्यावं लागते. हा अन्याय आम्ही कुठपर्यंत किती दिवस सहन करावा? त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या सरकारविषयी अतिशय रोष आहे आणि जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश सुखी होणार नाही ही महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यामध्ये त्या सर्वेमध्ये कलेक्टर कमिशनर सगळ्या तयार झाल्या. तो प्रस्ताव मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही भेटलो अजितदादा पवार अर्थमंत्री. तर त्यांना तो जो आपला 53 कोटीचा जो प्रस्ताव आहे तो 4 वर्षापासून प्रलंबित आहे ना. आपले ते पैसे 20 HP मिळाले नाही. शासनाला विनंती आहे की हे लवकरात लवकर पैसे मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे आता जे बांगलादेशच्या ड्युटीमुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे भाव पडले आणि मागच्या 3 वर्षापासून सर्व संत्रा बागायतदार नाराज होते. तर मागच्या अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 171 कोटी रुपये मंजूर केले. परंतु त्या 171 कोटी हा जो नुकसान झाला आहे हे शेतकऱ्यात झाला आहे. हे सरळ सरळ 171 कोटी पन्नासच्या माध्यमातून हे व्यापाऱ्यांना जात आहे. याच्यामध्ये फार कमी व्यापारी म्हणजे नुकसान शेतकऱ्याचं, पैसा व्यापाराला. तर आमचं असं म्हणणं आहे की तातडीने हा पैसा 171 कोटी रुपये थांबला पाहिजे. त्या पैशामध्ये काही भर टाकून महावारीने आम्ही पत्र दिलं आहे.
माननीय फडणवीस साहेबांना, तर सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे त्याच्यामध्ये पैसा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे एक पीक विमा, आपला संत्रा विमा आहे, त्या संत्रा विमामध्ये संत्र्याला आपल्या नागपूर जिल्ह्याला 20,000 रुपये हेक्टर हा म्हणजे आपला जो प्रीमियम असते तो आहे. सोबतच अमरावती जिल्हा आपला लागून आहे, त्याला 12,000 रुपये हेक्टर आणि अकोल्याला 4,000 रुपये हेक्टर. म्हणजे इथला नागपूर जिल्ह्यातला संत्रा बागायतदार काय श्रीमंत आहे का? आणि विशेष म्हणजे हा नागपूर जिल्हा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचा आहे आणि ते घोषणा करतात, पण बऱ्याच गोष्टीच्या त्याच्यामध्ये अडचणी आहे. या अडचणी जर लवकरात लवकर जर संपल्या आणि जे पैसा अमरावती जिल्ह्याला संत्र्याला दुष्काळ निधी असो किंवा गारपीट असो जो मिळते, तो नागपूर जिल्ह्याला फार कमी मिळतो. त्याच्यामुळं याच्यामध्ये जर लक्ष दिलं आणि सन्माननीय आमचे आशिष बाबू देशमुख यांना आता सर्व आम्ही हा विषय दिला आहे आणि आता आमची कमिशनर साहेबांसोबत भेट झाली आहे. तर हा लवकरात लवकर या सर्व गोष्टी जर या अधिवेशनात पूर्ण झाल्या तर सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळेल आणि म्हणजे सरकारप्रती एक थोडंसं प्रेम वाढेल असं मला वाटतं.